टॅरिफ धोरणामुळे सुरू झालेलं ट्रेड वॉर, अस्थिर शेअर बाजार या सगळ्यांचा सोन्याच्या किमतीवर होणारा परिणाम, जागतिक अर्थव्यवस्थेतील एकूणच ही अनिश्चितता पाहता जग मंदीच्या दिशेने जातंय का असा सवाल उपस्थित होतोय। सध्याची परिस्थिती काय आहे, या सगळ्यांचा भारतावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय, अमेरिका भारताबद्दल काय बोलली, याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफमुळे 7 एप्रिलच्या दिवशी जगभरातल्या शेअर बाजारामध्ये प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली। यानंतर अनेक देशांनी प्रत्युत्तर म्हणून केलेले रेसिप्रोकल टॅरिफ मागे घेण्याची तयारी दाखवत अमेरिकेसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे। तर आपण याला जशास तसं असं उत्तर देणार आहोत असं मत चीनने व्यक्त केलंय। यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अधिक 50% टॅरिफ लावण्याची धमकी सुद्धा दिली होती। सगळ्यात आधी शेअर बाजारात जे घडत असतं तेच अर्थव्यवस्थेतही घडत असतं असं काहीच नसतं। म्हणजे शेअर बाजार कोसळला, एका दिवसात निर्देशांकामध्ये जोरदार घसरण झाली, याचा अर्थ अर्थव्यवस्था धोक्यात आली असं होत नाही। पण जगभरात घडणाऱ्या गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो हे मात्र सत्य आहे। अमेरिकेनं विविध देशांच्या उत्पादनावर टॅरिफ लावले आहे, त्याचा परिणाम शेअर बाजारावर नक्कीच झालेला आहे। कारण टॅरिफ वाढले म्हणजे या कंपन्यांना येणारा खर्च वाढला आणि होणारा नफा अर्थातच कमी झाला। एखाद्या कंपनीच्या शेअरच्या भावात मोठी घसरण झाली, याचा अर्थ कंपनीच्या नफ्यात घट होण्याची शक्यता असते। कॉमोडिटी मार्केटमध्ये होणारे चढ उतार हे जागतिक परिस्थितीचे संकेत असतात। म्हणजेच काय तर तांबे अर्थात कॉपर, कच्च्या तेलाच्या किमती हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं मापक मानलं जातं। पण ट्रम्प यांनी टॅरिफचे दर जाहीर केल्यापासून या दोन्हीचे दर 15% पेक्षा जास्त घटले आहे असं पाहायला मिळालं। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ लावल्याचं जाहीर केलंय। पंतप्रधान मोदी माझे मित्र आहे, पण तुम्ही आमच्या देशासोबत चांगलं वागत नाही असं टॅरिफ जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलंय। भारत गेली अनेक वर्ष अमेरिकन उत्पादनावर टॅरिफ लावत आलाय। अमेरिकेनं यापूर्वीच भारतावर टॅरिफ लावायला हवे होते असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं। मग या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल अर्थतज्ञ संजीव चांदोरकर म्हणाले, कोणत्याही निर्णयाचा एका दिवसात परिणाम होत नाही, त्यामुळे हे परिणाम हळूहळू दिसायला लागतील। सध्या अँटिसिपेशन मध्ये नर्वसनेस आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो तू माझ्याशी चांगला वागलास तर मी तुझ्याशी चांगला वागेल अशा प्रकारचा एकंदरीतच पाहायला मिळतो किंवा अशा प्रकारचा रेसिप्रोकल तिथे दिसतो। यामुळे क्रिया प्रतिक्रिया या अपरिहार्य आहे। तसेच आतापर्यंत राष्ट्रीय व्यापाराचं जे स्वरूप होतं त्याला WTO मुळे एक वेगळं वळण होतं किंवा एक वेगळं रूल बुक होतं। म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला डिक्शनरी पॉवर्स कमी केल्या होत्या, कारण सगळ्यांनी त्या रूल बुकवर सही केली होती। म्हणजेच मी विशिष्ट माल जर समजा क्ष राष्ट्राला पाठवला तर पाठवणारा जो निर्यातदार आहे तो निश्चित करेल की तो माल घेतला जाईल आणि त्यावर अमुक अमुक कर असेल आणि त्याची किंमतही तोच ठरवेल। अशा पद्धतीची एक निश्चितता त्यावेळी होती। आता ते रूल बुकच कचऱ्याच्या टोपलीत टाकलं जाऊ शकतं। यातून प्रत्येक राष्ट्र स्वर संरक्षणाच्या भूमिकेत जाऊ शकतं। तू माझ्या निर्यातीवर आयातीवर बंदी घातली तर मलाही माझ्या अर्थव्यवस्थेसाठी तुझ्या आयाती आणि निर्यातीवर काही पावले उचलावी लागतील। असंच आता प्रत्येक जण करून पाहतो आहे। आयात कर हे एक प्रकारचं डिफेन्स वॉल्स असतात। अशी ती क्रिया प्रतिक्रियांची चेन तयार व्हायची शक्यता आता सध्या तयार झाल्याचं दिसून येत आहे। असं या घटनेकडे आपण एकंदरीतच पाहू शकतो। GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन। एखाद्या देशाचा GDP म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत। हे देशाच्या आर्थिक आरोग्याचं घोतक मानलं जातं। GDPचा दर वधारला असेल
तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटता असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं देखील म्हटलं जातं. जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला जाहीर केल्या जाते. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी 60.2% इतका होता. या आधीच्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2024 या काळात सकल राष्ट्रीय उत्पादन 5.4% इतकं होतं. म्हणजेच काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या टॅरिफचा भारतावर परिणाम होऊ शकतो किंवा भारतातून होणाऱ्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातीचा सहभाग फार कमी आहे. काही देश जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात प्रधान उद्योगांवर आधारित आहे. आपल्या देशातल्या जीडीपी मध्ये निर्यातीचं जे प्रमाण आहे ते एवढं नाही जे इतर काही देशांमध्ये म्हणजे सिंगापूर सारख्या छोट्या देशातही पाहायला मिळतं. त्यामुळे त्या अर्थाने परिणाम नक्कीच होईल. संघटित क्षेत्रातल्या म्हणजेच ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल, IT इत्यादी अनेक सेक्टरवर एक्सपोर्ट ओरिएंटेड उद्योगांवर परिणाम होईल असं दिसून येत आहे. संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या जरी कमी असल्या तरी त्यांच्यावर होणारा परिणाम हा गुणात्मक आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. एक संघटित क्षेत्रातील नोकरी किमान 5 ते 6 असंघटित क्षेत्रातील नोकऱ्या तयार करत असते. त्या अर्थाने होणारा परिणाम हा नक्कीच गंभीर स्वरूपाचा असेल असं दिसून येतं. एकंदरीतच काय तर अमेरिका जो टॅरिफ लावतोय याचा परिणाम चीनवर होणार, भारतावर होणार, एकंदरीतच काय तर संपूर्ण जगावर होईल असं आपल्याला पाहायला मिळतं. आता अमेरिकेनं लावलेल्या या टॅरिफ बद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.